आई जसं समाजावर प्रेम करते तसे संत मायबाप सुद्धा समाजावरती प्रेम करत असतात. आपल्या लेकराचं हित कशामध्ये आहे आईला जसं कळत असतं, तिची तळमळ त्याविषयी असते, तसे आमच्या संतांची तळमळ सुद्धा जगाच्या बाबतीमध्ये या पद्धतीने आहे. जी दाविती सुपंथ हा कळवळा त्यांच्या अंतःकरणामध्ये असतो ना, त्यांना या जगामध्ये संत असतात. म्हणतात तुकाराम महाराज सांगतात, अहो या जगामध्ये जेवढे उपकार साधू संतांचे आहेत तेवढे उपकार या जगामध्ये कुणाचेही नाही. त्याचे खरे उपकार जे सत्यत्वाच्या मार्गाकडे माणसाची वाटचाल घेऊन जात असतात, असा अभंगाचा भाव आहे. शिवेला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं गरजेचं आहे. या ठिकाणी भगवान परमात्म्याच्या कृपाशीर्वादाने साधू संतांच्या कृपाशीर्वादाने प्रथम पुण्यस्मरण सोहळा परमपूज्य 108 वैकुंठवासी श्री सद्गुरू रामजी माऊली महाराज यांच्या कृपाशीर्वादाने आनंद कोटी ब्रह्मांड नायक भगवंताच्या कृपाशीर्वादाने श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबा आणि ब्रह्मलीन गुरुवर्य नारायणगिरीजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने पूजनीय गुरुवर्य भास्कर गिरीजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने देवगड संस्थान गुरुवर्य रामगिरी महाराज सरला बेटकर यांच्या कृपाशीर्वादाने या गावाचं वैभव आहे. या गावातील एक संत विभूती ज्यांचं कृपाछत्र गेल्या अनेक काळापासून आपल्या गावावरती आई वडिला समान प्रेमानं आहे. आदरणीय निवृत्तीपर्यंत पूजनीय राम लखनदासजी महाराज यांच्या आशीर्वादाने उपस्थित गावातील सर्वच भजनी मंडळी, गायनाचार्य, मृदंगाचार्य, सर्व महाराज मंडळी ज्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं हा सप्ताह संपन्न होतोय. वैकुंठवासी वेदशास्त्र संपन्न श्री स्वर्गवासी श्री कुमार वामनराव जोशी गुरुजींच्या या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत. त्या निमित्तानं सप्ताह संपन्न होतोय. खऱ्या अर्थानं ही एक आनंदाची गोष्ट आहे. कीर्तनासाठी गोड मला सुंदर अशी साथ आहे. मी नेहमी कीर्तनात सांगत असतो, काय काय गाव आमच्या जीवनामध्ये अशी राहतात, अशी भेटतात. जागरण आहे का बा, जरा जास्तच जड चाललंय असं वाटतंय मला, आहे की नाही? मी दिसतो तुम्हाला नंबर आहे, तुम्ही काय दिसाल मला. हॅलो, तर थोडस दादा विपद, थोडस कडक करा, थोडस उगं नॉर्मल नाही द्यायचं, उगं बारीक दिंगायचं. अतिशय सुंदर संपूर्ण वातावरण आहे. काही गावं अशी भेटतात ज्या गावाला मरावं पण कधी जावं नाही असं वाटतं. शपथ आहे बाबा, अण्णा वाजू नका काहीच वाजू नका. ज्या गावाला काय काय गावं अशी भेटतात त्यांना असं वाटतंय कधी मेलं तरी जावं. पण अशी काही काही गावं असतात तिथे आतुरतेनं माणसं वाट पाहतात. एखादी लेक जशी माहेराची वाट पाहते तशी या गावासाठी बाकीच्या महाराज लोकांचं नाही माहिती, पण माझं तरी आहे बा, मला अपेक्षा राहते. म्हटलं काय काय मला असा गॅप दिला तुम्ही, अरे बाबा म्हणलं काय चुकलं असं म्हणलं अशी. पण त्यानंतर पुन्हा पुन्हा कीर्तन सेवेचा योग प्राप्त होते. माझं परम भाग्य आहे. त्याचं कारण आहे, असू द्या कीर्तनाला गर्दी कमी असली तरी मी काही नाराज होत नाही. आपल्या मानाने एवढे लोक भरपूर जातात, आहे की. परंतु कीर्तनातली दर्दी माणसं आहेत. ईश्वर महाराज कीर्तनातली की दर्दी माणसं आहेत, जाणकार माणसं आहेत. त्याच्या पुढे बोलू का, आतापर्यंत कितीतरी कीर्तनकारांना वाटी लावलेली तुमचं गाव आहे. तुमच्या गावातून एवढी कीर्तनं तुम्ही ऐकलेली आहे. त्याच्यामुळं पहिल्यांदा प्रश्न असा पडतोय की नेमकी महाराज इथं काय सांगावा, अशी दर्दी माणसं आहेत. माझं एक उलट आहे. उलट अशी जर गावं असेल आणि अशी ऐकणारी माणसं असेल तर तो कीर्तनाचा आनंद आणि ती कीर्तनाची मजा काही वेगळी असते. मला गोड संपन्न सुंदर अशी साथ आहे. परमश्री आदरणीय हरिभक्तीपरायण ज्यांची चाल आपण या ठिकाणी
श्रवण केले आहे. सुधाकर महाराज या गावचं वैभव आहे. ज्यांच्यामुळे या शिवेचे योग आलेला आहे परमश्री आदरणीय हरिभक्ती परायण अशोक अण्णांची या ठिकाणी उपस्थिती आहे. गोड चाल आपण श्रवण केलेली आहे. कीर्तनाला उपस्थित या गावातील एक रत्न आणि बालपणापासून आम्ही त्यांच्या सानिध्यामध्ये राहिलो असं म्हणल्यापेक्षा काही गोष्टी मला शिकायला भेटल्या ज्यांच्याकडून खऱ्या अर्थानं मलाही शिकायला मिळालं. ते परमश्री आदरणीय आमचे ज्येष्ठ गुरुबंधू नामदेव महाराज या गावचं वैभव आहे. त्यांना तोला मोलाची साथ करणारे मृदंग सम्राट हरिभक्ती परायण संदीप महाराज, बरोबर आहे. तुम्हालाही धन्यवाद. गावातील सगळीच भजनी मंडळी, नितांत प्रेम करणारी सगळी मंडळी आहेत. आमची इकडं श्याम भाऊ आहेत, इकडनं आमचे ईश्वर महाराज, अनंत महाराज आणि गजानन महाराज, तशी इकडची सगळीच महाराज मंडळी. मला हार्मोनियमला साथ करणारे आमचे विलास दादा आहे. सुंदर असं वातावरण आहे. बोलता बोलता सप्ताहाची मला असं वाटतं आजचा 6वा दिवस आहे. काय भाग्य असं त्या गुरुजींचं की एक दिवसाचं पुण्यस्मरण सोहळा काय काय गावात लोक साजरा करायला तयार नाही. त्यांचा सरळ प्रश्न राहतो, असं केलं काय त्यानं आमच्यासाठी, असं त्यांनी आमच्यासाठी काय केलं. एखाद्या जर आपण म्हणलं अरे बाप आहे तू काही जरी असलं तरी तू त्या जन्माला घातलेले येड्यान करू नको, अरे माय बाप आहे पण त्यांची किंमत कळत नसते. राजा आई आई राहते, बाप बाप राहतो. ते होतो महाराज तुम्ही कीर्तनाला सांगा, आम्हाला ज्ञान सांगणार, आम्हाला माहिती आमच्या बापाने आमच्यासाठी काय केलं. कोणी जर म्हणत असेल माझ्या बापाने माझ्यासाठी काय केलं, कीर्तन नीट लक्ष देऊन ऐका बघा. हे 2-5 दिवस मागे कीर्तन झालं नाही बरं का, ध्यानात ठेवा. पण महाराजांनी तुम्हाला सांगितलं नाही आणि पुढे तुम्हाला ऐकायला भेटणार. अजून 2-3 दिवस काय असेल सारखे नाही का. एखादा म्हणेल, हा गॅरंटीनं सांगत असते, एखादा म्हणेल महाराज माझ्या बापानं माझ्यासाठी काय केलं. आजच्या कीर्तनातला विषय आपला हा आहे, माझ्या बापानं माझ्यासाठी काय केलं. असं जर वाटत असेल तर तुम्हाला सांगेल महाराज, जे बापानं आपल्यासाठी या जगामध्ये दिलेलं असतं की नाही त्याचे उपकार कधीही न फिटणारे आहे. त्याचं कारण आहे, तुम्ही या गावचे रहिवासी आहात, तुम्ही या तालुक्याचे, जिल्ह्याचे, महाराष्ट्राचे, भारताचे रहिवासी आहात. हे जर सिद्ध करायचं असेल त्याकरता तुम्हाला तुमचं ओळखपत्र पाहिजे, आधार कार्ड पाहिजे. तुम्ही किती शिकून शहाणे झालात, बापापेक्षा जरी शहाणे झालात ना तरी ध्यानात ठेवा, तो अडाणी जरी असला त्याचं नाव जोपर्यंत तो तुमच्या पुढे लावत नाही ना तोपर्यंत तुम्ही या देशाचे नागरिक आहात याची ओळख सुद्धा होणार नाही. ध्यानात ठेवा. काय काय माणसं मला खरंच लय वाईट वाटतं आणि शपथ सांगतो त्याच्या घरी पाणी सुद्धा प्यावं वाटत नाही बाबा. नको नको, हा तिकडे धाब्यावर पाणी पिऊन याचं पाणी पिऊन हा ना. दरिंदर लोक राहत, त्यांना आई कळत नाही, त्यांना बाप कळत नाही. ती काय माणसं आहे का, तर पूर्वी माळ गळ्यात असू द्या तुम्ही काय फायदा नाही त्याचा, हा ना. मावळीच्या 16 लोक भेटत काय सांगू तुम्हाला. काय झेंडा घेऊन 1 नंबरच राहते मला. ज्यांना आई बापाला हाता घालून काढतो पहिला सगळ्यात पुढे 1 नंबर राहतो. यांना देवा पुढे डोकं तरी फोडत नामदेव महाराज नाही नाही, त्या बापाला सुद्धा देव प्रसन्न होणार. ध्यानात ठेवा. त्याचं कारण आहे, कधीतरी परमार्थाचा विचार करत असताना नुसती कीर्तन ऐकू नका. परिवर्तन म्हणजे कीर्तन आहे. जुनी कीर्तनकार माणसं अशी फक्कड मारणी होती, शिव्या देत होती ती. मी ऐकले म्हातार बाबा खडेपुरीकर महाराज आता लय आपलं आंदोलन चुंबळून राहते. पहिलं तसं नव्हते, आता गरज आहे आपल्याला. ती मारणी होती, त्यांना देवाशिवाय कोणाची गरज नव्हती. एक विषय तो सकाळांचा विषय तो त्यांचा झाला. नावडीत जनधन माता त्या आईल्या गायल्याच्या पुढे त्यांनी कधी भिकच मागितलं नाही. अशी फक्कड मागणी होती. शिव्या देत होती ती, पण त्या आपल्या कल्याणासाठी होत्या. दुसरं वाक्य सांगू, त्यांच्या शिव्यांना सुद्धा तोंड इतकं पवित्र झालेलं होतं. ऐका म्हणलं, त्यांनी जे बोललं ते खरं ठरत होतं. तुम्ही ज्यांची पत्रिकेत नावं टाकलीत आशीर्वादामध्ये
जरा त्यांचा अभ्यास करा. सद्गुरु गंगागिरीजी महाराज, नारायणगिरीजी महाराज हे आम्ही पाहिलेली माणसं आहे. नामदेव महाराजांनी आम्ही पाहिलेले संत आहे. ज्या ज्या वेळेला गंगा मातेला पूर आला, गोदावरीला सगळी माणसं पळून गेली हो, पण गंगागिरी महाराज, नारायणगिरी महाराज कळसावर जाऊन बसले पण वापस आले नाही. ऐका ऐका, काय निष्ठा आहे, काय प्रेम आहे, काय भाव आहे, काय भक्ती आहे. त्यांच्या वाऱ्याखाली तुम्ही आम्ही राहतो. इकडचंच वार आहे ना आपल्या, त्या वाऱ्याखाली तुम्ही आम्ही जगणारी माणसं आहे. बोले ते खरं होत होतं. ऐका, देवाचा पाप नौकर चाकर म्हणून त्यांच्या पुढे चाकरी करत होता. आजही माणसं साक्षीदार आहेत. त्यांनी जे बोललं ते खरं झालं. लबाडाने हे पटत नाही. ते म्हणतात महाराज या गोष्टी आम्हाला पटत नाही हो. तुम्हाला पटो अथवा न पटो पण ध्यानात ठेवा, त्याला साक्षीदार आहे. जे बोलले ते खरं झालं. असं का घडलं आम्हाला पटत नाही. सांगतो तुम्हाला, त्याचं कारण होतं. ते कधीच खोटं बोलत नव्हते. लक्षात नाही आला? ते कधी खोटं बोललेच नाही. लाचारी तर त्यांच्या जीवनात त्यांनी कधी केलीच नाही. ऐकतात? त्यांच्या जीवनात त्यांनी लाचारी कधी केली नाही आणि ते कधी खोटं बोलले नाही. त्याचा परिणाम ते खरं बोलत होते, म्हणून त्यांचं खरंच होत होतं. इथे जेवढे बसलेले आहेत ना, इथं एकही असा एखादा देवाची शपथ घेऊन मला वाटते कोणी भेटणार नाही हो. ऐकताय का? मी आजपर्यंत माझ्या आयुष्यात कधी खोटं बोललोच नाही. इथं शोधून सुद्धा सापडणार नाही सांगणाऱ्यापासून. कीर्तनातल्या काय काय गोष्टी तुम्हाला सुद्धा माहित राहते. महाराज सांगते हे सगळं खोटे, तरी तुम्ही ऐकून घेता. धन्यवाद आहे तुम्हाला. नाही विलासराव, मी आमच्या गावाला गेलो, मी आमच्या गावाला गेलो, हे सगळं खरंच असतं काय तुम्हाला माहित नाही का? म्हणून मी तुम्हाला म्हणलो तुमचं गाव म्हणजे अगदी जाणकार आहे, परमार्थातली दर्दी माणसं आहे. आनंद वाटतो मला. म्हणलं नाही का काय कारण आहे महाराज या जगामध्ये? काही माणसं अशी होऊन गेली, त्यांनी जे बोले ते खरं झालं, त्यांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण झाले, त्यांनी ठरवलेलं काम पूर्ण झालं. मला असं वाटतं मी बोलतोय तुम्ही ऐकताय, पण इतकं सोपं नाही. आपण काही ठरून आलो नाही. नाही कळलं का? महाराज लोक सोडून बोलतो. संत महात्मे ठरवून आले, म्हणूनच ठरवून घ्यायची पद्धत असली पाहिजे. म्हणजे काम ठरवून आले, देवही ठरवून आला. आपलं सांगतो तुम्हाला, आपलं काही ठरलेलं नाही. इथं राहायचं किती दिवस, कोणाच्या पोटाला जन्माला यायचं, कोण्या जातीत जन्माला यायचं, आपल्या हातात नाही. आपण हे काहीही ठरलेलं नाही. इथं राहायचं किती दिवस आपल्या हातात नाही. आणि इथून नेमकी कोणत्या तारखेला आपल्याला जायचं ते सुद्धा आपण काही ठरवलेलं नाही. आणि या जगात असा एक वर्ग आहे की ठरवून आले, यायचं तेव्हाच आले, यायचं त्या कुळात आले, ठरवलं त्या मायबापाच्या पोटाला जन्माला आले, राहायचं तोपर्यंत राहिले, पाहिजे ते केलं आणि ठरवलं त्या दिवशी गेले. हे तुम्ही नुसतं ऐका, हे आपल्या हातात नाही. तो जगात एक श्रेष्ठ वर्ग आहे आणि त्यांना संत महात्मे असं म्हणतात. ऐका, तुकाराम महाराज सांगतात ना, हेचे आम्हा करणे काम काय माहिती नाही. म्हणले कोणाचं काय काम आहे? दिनराजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे हे ठरून आले ना. वाढवया सुख भक्तिभाव धर्म, कुळाचारी नाम विठोबाचे सतत भजन करणे आणि जगाच्या बाबा
एवढ्यासाठी तर खऱ्या अर्थानं आम्ही जन्माला आलो, आम्ही अवताराला आलो, हे आमचं काम आहे. ऐका, त्याचा परिणाम महाराज म्हणतात अपवित्र शरीराला त्यांनी पवित्र केलं. आणि ऐका, वाणीला बाबा त्याचे एवढं नामचिंतन केलं, ती वाणी सुद्धा एवढी पवित्र झाली, जे म्हणले ते खरं झालं. ती वाणी सुद्धा देवही पवित्र झाला. काय कारण? जो काही माणसं या जगात अशी झालीत ना, त्यांची वाणी पवित्र आहे, ते बोलण्यात या जगामध्ये मोठे झाले. मी तुम्हाला भरपूर काही काही सांगाल, फक्त म्हणलं नाही म्हणजे येते ना, ऐका म्हणलं नाही का. काही माणसांचं नावच एवढं मोठं असतं. हा, एखाद्याचं काम जर करायचं असेल त्याचं नाव सांगितलं का काम होत. पण कोणाचं नाव नका सांग. तुम्ही एखाद्याचं नाव सांगशाल, तुमचं होणार काम होणार. हे सोशल मीडियाचा खेळ सांगू का तुम्हाला नामदेव महाराज. याच्यावरती 2 मिनिटासाठी ज्या लोकांनी मोबाईल मध्ये कीर्तन ऐकलं की नाही, लोक ते ऐकून तारखी घेतात. बरोबर आहे की नाही. आणि प्रत्यक्षात ज्या वेळेला कीर्तन ऐकायला भेटतं त्यावेळेला लोकांचं लक्षात येतं हे 2 मिनिटाचं होतं तेवढंच चांगलं होतं, बाकी काही अवघड होतं. आहे की नाही. नंतर लोक फसगत होत असतात. मग माणसं म्हणतात अहो तेवढं बघितलं म्हणूनच झालं. म्हणून मला काय काय लोक विचारतात सोशल मीडिया शाप की वरदान. कळलं तर बरं होईल तुम्हाला. सोशल मीडिया शाप की वरदान. जर चांगला असेल तर वरदान आहे. मी आताच एका महाराजाला फोन करून सांगितलं, म्हणजे ते कीर्तन काढून टाका, तुमचं ऐकलं येणार तारखी कॅन्सल होती. मित्र खात्यात सांगतो म्हणलं तुम्हाला. ते म्हणे का स्वराचा मिळत नाही म्हणलं. हे जर लोकांना ऐकलं तर येणार तारखी कॅन्सल होती. खरं म्हणजे एवढं घरातलं सांगू नये, पण तुम्ही घरातले माणसं म्हणून बोलतो. काही माणसे या जगामध्ये जीवन जगत असताना अशी जीवन जगली, त्या माणसाकडे पाहिलं की नाही त्यांना एक शब्द लागतो बघा. आज ज्यांचं पुण्यस्मरण आहे, म्हणून आहे बघा, ज्यांचं पुण्यस्मरण आहे त्यांच्या नावामध्ये एक शब्द आहे, त्या शब्दावरून सांगतो. ते देवबाप तर आहेस. देवानं सुद्धा ज्यांना मानावं आणि देवानं ज्यांच्या चरणावरती नतमस्तक व्हावं, ती या मृत्यू लोकातली भूदेवता आहे. एक देव आहे, त्यांच्या नावात एक शब्द आहे. मला असं वाटतं श्रीकुमार आहे, त्यातला एक पहिला शब्द श्री आहे. आता श्री हा शब्द संत वाचक आहे आणि श्री हा शब्द देव वाचक आहे. थोडं विषांतर होईल 2 मिनिटासाठी, हो द्या. पण हे कळणं गरजेचं आहे. कोणा सांगितलं की माहिती नाही, आहे की नाही. म्हणून आजच्या मला दुसराही अभंग माझ्या डोळ्यासमोर आला होता, पण हा अभंग आहे. श्री संताचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. श्री हा शब्द संतांच्या पुढे लागला. तो देवालाही वाचक आहे आणि तो संतांनाही वाचक आहे. आज ज्यांचं पुण्यस्मरण आहे त्यांच्याही पुढे श्री कुमार आहे, हे की नाही. बरोबर ना. आणि अजून काय पुढे वामनराव. वामन हे ईश्वराचं नाव आहे. वामन ही देवता आहे, आपल्याला कल्पना आहे. बटू अवतार, वामन अवतार त्याला म्हणतो. पण ते तुमच्या नाही ध्यानात येणार, ते जाऊ द्या. ते वाघवादामध्ये सोपं सांगतो तुम्हाला शब्दशः. वा याचा जर विग्रह केला, संधी फोड केली ना आपण, वा मन याचा अर्थ होतो मन प्रत्येकाला आहे. मन प्रत्येकाला आहे, प्रत्येकाच्या मनाला
वा मन म्हणता येत नाही. अजून एक शब्द सांगतो तुमच्या पटकन ध्यानात येईल. वा नर. रावण होते एक बधीर डोक्याच. त्याला वाटलं वाणी नाही काय करणार आहे, त्याच्या शाप्ताला चिंध्या बांधल्या आणि दिलं चेटून. म्हणजे हे वानर आहे, पण त्याला हे कळत नव्हतं वानर आहे. नाही कळत का? याच कोणाला नाही म्हणते. माकडाला कमी समजू नका तुम्ही. वा नर. नरामध्ये ज्यांच्याकडे पाहिल्यानंतर तोंडात बोट घालावा त्याला वा नर म्हणतात. त्याला आश्चर्य म्हणतात. अरे नर म्हणून जन्म द्यावा लागत असेल तर ईश्वरानं सुद्धा ज्याची मदत मागावी त्याला वा नर असं म्हणतात. हे की नाही? तसं वामन या शब्दाचा जर विचार करायला गेलो आपण ना, ज्यांचं पुण्यस्मरण आहे, तुम्हाला आजपासून सांगतो, तुम्ही देवबापाचं सुद्धा घरी गेल्यावर जर त्यांच्या नावाचा जरी जप केला ना, वामन 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 असा जरी जप केला तरी तुम्हाला सांगतो त्यांना देव सुद्धा त्याच्या नाव घेतल्यानंतर एवढं खुश होणार आहे, त्यांच्या नावाने तितका खुश होणार आहे. म्हणून ही बुद्धी या परिवाराला आणि गावाला सुचली असेल त्याचं कारण आहे त्यांच्या नावात ते शक्य आहे. याच्या चिंतने तरतील दोष जळतील राशी पातकांच्या. इथं कुणाचं नामस्मरण सांगितलं? ज्यानं नामस्मरणाने देव पवित्र केला, ज्याची वाणी पवित्र झाली. लक्षात ठेवा, अशा महात्म्याचं नामधारकाचे आपण जर नामस्मरण करत असेल तर आपल्याही जीवनामध्ये ईश्वराचं नाव घेतल्यानंतर जेवढं पुण्य लागणार आहे कदाचित त्याच्यापेक्षा जास्त पुण्य यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं त्यांच्या नामस्मरणानं होणार आहे. म्हणून मी तुम्हाला म्हणलं 2 मिनिटं मी याच्याकरता घेतो. वा मन. हे मन नाही अवघड आहे भाऊ, सोपं नाही ते. मन याची तक्रार अर्जुनानं देवाकडे केली भाऊ. सोपी गोष्ट आहे का? अर्जुनानं सांगितलं देवा हे मनाचं काम तेवढं तू काय. तुकाराम महाराज सुद्धा म्हणे तुका म्हणे तू राख म्हणे मग त्या आम्ही जाणू. बाकीचे इंद्रिय बाकीच्या गायी आम्हाला कदाचित आकायला जातील पण मन नावाची गाय कधी आकायला जात नाही. तुम्हाला सगळ्यांना नेहमी कीर्तनाचा हा विषय आहे. मन इतकं चंचल आहे, इतकं चंचल आहे. ऐका ना, मन चंचल जाता येताना लगे अवघड झालं बाबा ते, आहे की नाही? ती मनाची चाल आहे ना, ती मन एवढं चंपल आहे ते सण सुद्धा धरू द्यायला झालं प्रमाण. म्हणून मन चंचल चपळ बहुत चंचल चपळ जाता येता न लगे वेळ. त्याला भाडं लागत नाही, त्याला काही लागत नाही. याचा विस्तार नाही करणार. सोपं सोपं सांगतो तुम्हाला. अवय मन इतकं वाईट आहे काय का म्हणलं तुम्हाला सगळ्यांना पाठ आहे पण एका मिनिटासाठी स्पर्श करून देतो तुम्हाला. मन इतकं वाईट आहे, इतकं वाईट आहे, हे मन नाही त्या ठिकाणी गेल्याशिवाय राहत नाही. झोडपे खाऊन घरी आल्याशिवाय राहत नाही. हा ना, मन इतकं वाईट आहे, नाही त्या ठिकाणी गेल्याशिवाय राहत नाही. ऐका बरं, माशी माहिती तुम्हाला आमचे बाबा फार सुंदर सांगायचे. माशी जिथं नाही तिथं जाऊन बसेल. तुम्हाला बाजार पण नाही आपल्या गावातच आहे. हा, तुम्ही त्या खवाड्याच्या दुकानात जाऊन बघा. की माशी जिथं नाही जायची तिथं जाऊन बसेल. माशी म्हणून हा ना, जिथं नाही जायची ती माशी बाजारात कुठेही जाऊन बसते, कशावर जाऊन बसते. पण तुम्ही असं कधी पाहिलं का? एखाद्या ठिकाणी असं चूल चालू आहे, मोठा झाड आहे, उत्सव आहे आणि अशा ठिकाणी एखादी माशी फार थकल्यामुळे तिला फार थकवा आल्यामुळे तिला आराम करण्यासाठी एखादी माशी विस्तवावर गेली. कशासाठी? झोपले का काय? आराम करायसाठी. ती इतकी शहाणी आहे, जिथं नाही जायची तिथं घुसती, पण तिथं जात नाही भाऊ. तर तिला माहिती ना पुन्हा दावा त्याला सांगत पुण्यती तिचा विषयच नाही. ऐका, हा अवघड आहे. मन नाही त्या ठिकाणी जात आहे, देवाकडे जात नाही. का जात नाही? ऐका ऐका, त्याचा स्वभाव आहे.
महाराज म्हणतात या मनाला माहिती एकदा मन देवाला समर्पित झालं आणि याला जर देवाला ओळखलं ना ते पुन्हा माघारी येत नाही. आता महाराज म्हणायचे जगात सगळे मित्र लबाड असतील पण मन नावाचा मित्र असा सत्य आहे. नामदेव महाराज मन नावाचा मित्र माणसाला कधीच धोका देत नाही आणि मन माणसाला कधीच लबाड बोलत नाही. मी गमतीने सांगत असतो बा तुमच्या डोक्यावर जाऊन असं कीर्तन तर लगेच करणार नाही. तुमच्याकडे पाहूनच कीर्तन करणार हा ना. तसं काही नाही आपल्याला जसं म्हणलं तसं जमत आहे. टेन्शन नाही. ऐका असं आहे मन माणूस लबाड असेल की तुम्हाला कदाचित मान्य असेल. माणूस लबाड असेल काय काय माणसं अशी राहतात महाराज की दुसऱ्याला सांगत असेल आपल्यासारखा माणूस अख्ख्या गावात माणूस सांगत असो. लोक म्हणते तुला चालू दे तुला कोण मुची दे तुला सगळ्या गावात नाही माणूस आता काही नाही सांगा. आणि एक गोष्ट सांगतो मान्य करावं लागेल तुम्हाला सुद्धा. मन मात्र सच्च असते खरं असते. मन आतून त्याच्याशी फायटिंग खेळत राहत. ते मन काय म्हणते संदीप महाराज माहिती ते मन म्हणते तू गावाला कितीच घुमव रे पण मला माहितीये तो कोणाचं वाटोळ करे. मन किती तुम्हाला माहिती बोलत राहा तुम्ही ओळखीचा आहे तुमच्या. मन किती दोन मन. एक मन चांगलं असत एक मन वाईट असत. एक मन मन असत एक मन चांगलं असत एक मन वाईट असत. एक मन म्हणत असत अरे 6 दिवस झाले देवबाप्पाचा पुण्यस्मरणाचा सप्ताह देवरगावमध्ये चालू आहे. बाहेरगावचे लोक येते आणि तू घरी जाऊ ना आज आपल्या महाराजात कीर्तन विठ्ठल महाराज चल. एक मन म्हणत असत. दुसरं मन म्हणतं शांतपण करू नको दिवसभर काम केलं कामात गेलं काम घेतो काही ठरणार पाहिजे नाही काय. एक मन म्हणत असत पहा लगेच दुसरं मन त्याला म्हणत असत येणे करू नये. त्यांचं काय ते जरी आले तर आपलं गाव आहे आपण गेलंच पाहिजे कीर्तनाला. 6 दिवस झाले तोंड नाही पाहिलं आज तरी गेलं पाहिजे. एक मन म्हणत असतं कीर्तनाला गेलं पाहिजे. दुसरं मन त्याला म्हणत असतं हरकत नाही पण जरा अंदाज घेऊ पाठीमाग बस. काय होते काय काही गोष्टी जमत्या पण जमीत आल्या पाहिजे. काय झालं ते आलं कीर्तना पुढे नाही बसलो मागच बसलो अंदाज घेऊ हा ना जमलं तर पाहू. एक मन म्हणत असत दुसरं मन म्हणतं शांतपण करू नको. जर महाराजांना पाहिलं इथपर्यंत येऊन काही फायदा होणार नाही. आपल्याला पाहिलं तेव्हा महाराज म्हणते तुम्ही कीर्तनाला आले होते पुढे जाऊन बस. आला पुढे येऊन बसलो पण बसाच्या पहिले 2 मन असत. पुन्हा विचार करतो मागं बसू पुढे बसू का नाही बसायला हरकत नाही पण काही विचारलं मग बरं आहे आपलं मागच. 2 मन असतात. माझे बाबा फार सुंदर सांगायचे मनाने मनाला बोध करणं त्याला म्हणतात वामन. कशा झालं एका मनाने दुसऱ्या मनाला बोध करणे. अरे घरी
कीर्तनात जाऊन झोपला तरी एखाद्या शब्दावर तुझं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. फार मोठी ताकद आहे, ध्यान ठेवा. मी कोणा तरी म्हाताऱ्या जुन्या माणसाचं ऐकलं होतं, ऐका मन लावून ऐका. एक एक वाक्य कीर्तनातले असे आहेत ना, विशेष नाही. मला पहिल्यापासून म्हातारी माणसं फार आवडतात. त्याचं कारण आहे हो, म्हातारी माणसं म्हणजे ती उन्हानं ढवळी झालेली नसतात, ती अनुभवानं मानव ढवळी झालेली असते. अनुभव ही त्यांच्याकडे सगळ्यात मोठी ठेव असते. म्हणून मला तरुण पोरांपेक्षा आणि दुसऱ्या लोकांपेक्षा म्हाताऱ्या माणसात जायला बसायला बोलायला आवडतं. हे माझं सांगतो तुम्हाला, त्यांच्याकडे असे काही काही अनुभव असतात. मी आता 2-5 दिवसापूर्वी एक महाराज आपले आजारी आहे, मी भेटायला गेलो होतो. 2-4 दिवस झाले. मला कळालं ते आजारी आहे. मी काही मिनिटात तिथे गेलो महाराजांचं दर्शन घ्यायला आणि काय तब्येत आहे म्हणून. आणि बोलता बोलता 2 मिनिटात काय माहिती नाही हो, काय काय माणसं काय देऊन जातील. वा, मी माझ्या आयुष्यात आणणार मरण तरी ते वाक्य कधी विसरणार नाही. असं बोलता बोलता विषय चालला. ते म्हणजे बघा, मला कोणी नाही, ब्रह्मचारी असताना सुद्धा माझ्याजवळ 50 माणसं आहेत. त्याचं कारण माझा विश्वास देवावर आहे. ऐकता कीर्तन, माझा विश्वास देवावर आहे. नामदेव महाराज चारठाणकर मोठे अधिकारी पुरुष आहेत. नवरे महाराज आमच्या त्या काळाचे, त्यांच्या अगोदरचे ते महात्मे आहेत. त्यांनी 3 वाक्य मला सांगितले. तुम्ही पण जमलं तर ध्यानात ठेवा, फुकटचा सल्ला, याचं काही चार्ज लागणार नाही. 3 वाक्य मला सांगितले जे मरेपर्यंत मी कधीच विसरणार नाही. त्यांनी सांगितलं, जगात तुम्ही कुणावरही विश्वास ठेवला, तुमच्या जीवनात तुम्हाला दुःख पदरात पडणार. पण जगात 3 लोकांवर विश्वास ठेवा, आयुष्यात तुमचा घात कधीच होणार नाही. त्यांनी सांगितलं, एक विश्वास देवावर ठेवा, दुसरा विश्वास तुमचं बरं आहे. लाईट गेले तोपर्यंत आपल्या डोक्यात एक डोका होऊन जातो. काय झालं होतं? विश्वास देवावर असला पाहिजे, दुसरा विश्वास संतावर असला पाहिजे. आणि आजच्या कीर्तनातलं 3रं वाक्य अत्यंत महत्वाचं आहे. त्याने सांगितलं, तुमचा विश्वास ग्रंथावर असला पाहिजे. 3 मुद्दे सांगितले. एक आहे, आपला विश्वास देवावर असावा, आपला विश्वास संतावर असावा, हे की नाही. आणि 3रं सांगितलं, विश्वास हा ग्रंथावर असावा. जे ग्रंथाने आपल्याला दिलेलं आहे त्याचा एकही शब्द कधी खोटा ठरत नाही. ऐका 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 महाराज, काय काय गोष्टी माणसाला शिकायला भेटतात. मी लातूरकडे एका गावाला कीर्तनाला गेलो होतो. तिथे एक मोठे महाराज होते. दर्शनाला गेलो आणि मी त्यांच्याशी बोलत होतो, पण त्यांच्या चेहऱ्यावर काही हावभाव नव्हते. म्हणून मी त्यांच्या जवळ गेलो. म्हटलं, मी 2 मिनिटं झालं बोलतोय, तुम्ही काही बोलत नाही. ते म्हणले, महाराज मला ऐकायला येत नाही. ऐकताय? ते काय म्हणले, मला ऐकायला येत नाही. मग मी मोठ्यानं बोललो. म्हणलं, बाबा वाईट वाटलं, तुम्हाला ऐकायला येत नाही. त्याने मला उत्तर दिलं, ते उत्तर मरेपर्यंत मी कधी विसरणार नाही. काय सुंदर सहज बोलतात. ते म्हणले, महाराज देवाची कृपा झाली समजा, मला ऐकायला येत नाही. ते म्हणलं, आता हे कसं? ते म्हणले, महाराज आता ऐकण्यासारखं काही उरलंच नाही. हे ज्याला कळलं धन्यवाद, ज्याला नाही कळलं त्यानं म्हणून फार सांगू कसं आहे की. आता काय डोकं फोडू तुमच्या पुढं? ऐका ऐका ऐका. अहो, हे भाग्य प्रत्येकाच्या पदरामध्ये नाही. पुण्यस्मरणाचा सोहळा हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये नाही. ज्यांच्या आयुष्यात, त्यांच्या जीवनात माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर त्याने असं काही काम केलेलं आहे, आज त्यांचं नाव झालेलं आहे. म्हणून हा कीर्तनाचा सोहळा आहे. ईश्वर आपल्याला काय
विश्व परमात्म्यानं निर्माण केलं. जे विश्व निर्मिले महर्षी देवा ते संस्थापिले 21 स्वर्गाते धरिले सत्ता मात्र या फुलिया. देवानं आपल्याला खऱ्या अर्थानं काय दिलं नेहमी आपल्या प्रमाण पाठ आहे. जेने हा जीव दिला जीव परमात्म्यानं दिला. विश्व परमात्म्यानं निर्माण केलं. मायबापानं शरीर दिलं पण याही सुद्धा जिवंत कसं राहावं. मला असं वाटतं या सप्ताहाच्या निमित्तानं महाराष्ट्राला आणि आपल्या गावाला तरी कळावं. आपण मेलो तरी हरकत नाही, मरणार तर आहोत ना, आहे की नाही. पण जात असताना तुम्हाला खरं वाटतं की नाही काय माहिती, पण तुकाराम महाराज सांगतात तुका म्हणे गाते वैकुंठी सोहळा याही भूमंडळा परमात्मा देखील यांचा सोहळा साजरा करतोय. तुमचं गाव साजरा करते यात काय नवल आहे. जगाचा बाप सुद्धा यांचा देव इच्छिची माती. देवाला सुद्धा त्यांच्या दासत्वाची इच्छा असते. अशी थोर माणसं आहेत. ऐका ऐका, जे देवाला दिलं नाही, जे मायबाप आपल्याला देऊ शकत नाही, ते संतांनी दिलं ते कधी न सरणार असतं. महाराज ते या जगात जर का असेल ना तर ऐका, ते या जगामध्ये असं दान देतात जे दान कधीही महाराज कमी पडत नाही आणि संपत नाही. म्हणून मी काय काय वाक्य सांगत असतो. सरकारनं दिलेलं पुरत नाही, मायबापानं दिलेलं उरत नाही, संतांना दिलेलं सरत नाही, जीव परमार्थ करत नाही, पापी कधी डरत नाही, कीर्तिवंती कधी मरत नाही, समुद्र कधी भरत नाही, विष कधी जिरत नाही. एवढं तुमच्या डोक्यात शिरत नाही. आता काय मग डोकं तुमच्याकडे फोडू का? ऐकताय ना, सरकारनं दिलेलं पुरत नाही, मायबापानं दिलेलं उरत नाही, संतांना दिलेलं सरत नाही, जीव परमार्थ करत नाही, पापी कधी डरत नाही, कीर्तिवंती कधी मरत नाही, समुद्र कधी भरत नाही, विष कधी जिरत नाही. आणि एवढं तुमच्या डोक्यात शिरत, आणि हे तुमच्या डोक्यात शिरत नाही हेच आमच्या महाराज लोकांचं सगळ्यात मोठं भाग्य है ना. या आमच्या लोकांचं सगळ्यात मोठं भाग्य. नाही तर तुमच्या जर ध्यानात राहिलं ना, याला मागच्या वेळेला पाहता आवड घेतला होता, काय सांगितलं होतं पुढच्या वेळेला ते तुमची तारीखच नाही घ्या, त्यांचं मटेरियल संपून जाईल, भांडवल राहणार आहे की नाही. मोठा अवघड आहे पण आमच्यासाठी चांगला आहे. विठाला ऐका म्हणलं महाराज, या समाजावरती सत्यपण ज्यांनी प्रेम केलं ना ते फक्त संतच आहे. मी खरं सांगतो तुम्हाला, देवाचं प्रेम त्याच्या डोक्यात जोपर्यंत बसत नाही ना तोपर्यंत त्याचं प्रेम असत. एकदा का त्याच्या डोक्यात बसलं ना मग तो
त्याला कापायला सुद्धा मागं पुढे पाहत. तुमच्या ध्यानात आहे की नाही? त्यानं जर ठरवलं ना तर तो त्याला कधी पण घेऊन जाऊ शकतो. ऐका, देवाचं प्रेम अवघड आहे. देवाच्या प्रेमामध्ये आणि संतांच्या प्रेमामध्ये फार मोठा फरक आहे. मी नेहमी सांगत असतो, देव असा आहे दुष्टाला मारून टाकतो आणि संत त्याचा दुष्टपणा घालवतात, जे खरांची व्यंकटी सांगतात. हे संतांचा प्रेमाचा स्वभाव आहे. आणि त्यांच्या प्रेमाचा त्यांच्या दातृत्वाचा विचार करायला गेलो आणि देवाच्या दातृत्वाचा विचार केला, आपलं तर सोडूनच द्या. आपला विचार करायला टाइम नाही आपल्या. म्हणजे आपण कोणाला काय देतो बा, आपलं तर लई जावं पडेल. नशिबाने या घराला आपली दया यावा आणि त्याला बिडी द्यावा. बिडी बिडी हा तरी माणूस म्हणतो तू काही म्हणतो. तुला सांगतो कारणानंतर तो हात नंबर पाय. अरे वा रे वा. मग बाकीचे जाती मेली का सगळे? हा एका पिढीला आपण त्याला करणं म्हणत असतो. आपलं त्या सोडून आपलं काही सांगायसारखं नाही. पण देवाचं जाणं त्याचंही वर्णन केलं जातं. पण त्याचा स्वभाव थोडासा कसा आहे माहिती? तो काहीतरी घेतो त्याच्या मोबदल्यात मग थोडं तरी देतो किंवा भरपूर देतो. घेशी तेव्हा देशी ऐसा असशी उदार. देव असा आहे काहीतरी घेतो मगच देतो. त्याच्या प्रेमाचा विचार मला असं वाटतं करता येणार आहे की नाही? त्याचा स्वभाव आहे. अहो त्या सुदाम देवाच्या घरात अन्नाचं कण नाही राहिलं. लेकर अन्न न करता उपाशी होते, पत्नी उपाशी होती, स्वतः सुदाम देव उपाशी आहे, ओटात अन्नाचा कण नाही. पण वाक्य ध्यानात ठेवा, ते देवाला विसरले नव्हते. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा, हे नाथ नारायण वासुदेवा. देवाला विसरले नाही. पत्नीला सांगितलं तुला कळाला का माझा मित्र द्वारक, तुम्हाला पाठच आहे आता पुढचं, द्वारकेचा राजा झाला. तिनं सांगितलं तुम्ही मग भेटाल ना. म्हणजे देवाकडे गुरुकडे संताकडे रिकाम्या हातात जायचं नसतं, काहीतरी दिलं पाहिजे. 4 वेळची उष्णी पोळी मागून आणली आणि सुदाम द्वारकेला गेली. वेळ नाही आपल्याकडे है की? गाते चले मन में हरे कृष्ण रामा, चलत चलत पहुंच गए द्वारका धामा. द्वारकेला गेले आणि देवाला पहिल्या कडकडून मिठी मारली आणि आल्या पहिला प्रश्न केला, माझ्याकडे ध्यान द्या सुदामा, तू काय हात घाली मोकळ्या हाताला आला का मला काही खायला आणलं? पाय कसा माहिती तू कशी होता का देव? बरियाला काय कळत नाही का? जसं तुम्हाला वाटतं देवाला काय कळत? हा बऱ्याच लोकांना गैरसमज आहे, देवाला काय कळत? तुम्हाला जे कळत नाही ना त्याच्या पुढं तिथून पुढे त्याला कळत. मला खाऊन वाटतं काही लोक काही होती देवाला पुढे दिसत. आपण काही केलं तर चालतं, देवाला पुढे दिसत याला काय? जे देवाला दिसत नाही ते कोणाला दिसत नाही. तुमचे डोळे बंद झाल्यावर सुद्धा तुम्हाला काही दिसत नाही. त्या डोळे बंद केले तर सगळं दिसत. चंद्र सूर्य त्याचे डोळे मारा. काही काही नमुने धाब्यावर जाते, मागच्या रूम मध्ये जाते, ती धरून पॅक करते, मग पॅक आण, मग एकमेकाला म्हणते पाय आपल्या कोणी तोराला का पाय याला सगळं त्याला माहिती आहे. तू असं काय करतो? हा सीसीटीव्ही कॅमेरे आता निघाले. हे कॅमेरे माणसाला निर्माण केले, याच्या पहिले कॅमेरा त्याच्याकडे दिला. म्हणून असं म्हणतात पा करत असताना असं काहीतरी करा, असं काहीतरी करा. गेल्यानंतर पुण्यस्मरणाचा सोहळा झाला पाहिजे, आपल्या नावाने काम झालं पाहिजे. आपण गेल्यानंतर महाराज आपला परमार्थ, आपली वागणूक, आपली नीतिमत्ता आपल्याला नंतरच्या काळात काम आली पाहिजे. करा हरी भक्ती परलोकी येईल कामा. पुढे काय सोडविना यमापासून असं काहीतरी करा. यम तर फार लांब आहे. आपल्याकडे तिकीट असलं का आपल्याला पुढे जाता येईल. जाऊ दे आपण शांतर होईल. मी सांगत होतो तुम्हाला देवाचा दातृत्वाचा विचार. सुदामाचे पोहे खाल्ले तेव्हा त्यानं सुदाम नगरी दिली. द्रौपदी अगोदर बोटाला चिंधी बांधते म्हणून तिच्यासाठी साडी अवतार झाला. ऐका ऐका ऐका, त्या नामदेव बाबांचं देवाचं भांडण झालं होतं. फार सुंदर भांडण आहे. हा
नामदेव महाराज म्हणे देवा मी ऐकलं ते खरं आहे का? म्हणले काय? तू उदार आहे. देव म्हणे नामदेवा तू काय फुटला का काय रे? तू माझ्या पार्टीचा माणूस आहे, दररोज माझ्या गाडीत फिरतो, तुला माहित नाही का मी उदार आहे? नामदेव महाराज म्हणे आज म्हणला बरं झालं, आता जर माझ्या पैसे म्हणला ना मी लोकांना खरं खरं सांगून देईन. तू कशाचं उदार आहे? म्हणले तू उदार आहे तर सांग कोणाला काय दिलं? म्हणले सुदाम देवाला सोन्याची नगरी दिली, मी द्रौपदीसाठी साडी अवतार झालो आणि बिभीषणाला लंका दिली. अजिबात चाटा आणणार नाही, मला अजिबात सांगू नको. तू कशाचा उदार आहे? बिभीषणाला लंका दिली. खरं सांग लंका कोणाची बापाशी? तुम्ही झोपले काय? बोला बोला ना धर्मांजन का खुश. लंका कोणाची? रावणाची. रावण मेल्यावर वारसा हक्कानं लंका कोणाला जाणार होती? बिभीषणाला. सगळे संपल्यावर कोणाला जाणार होती? बिभीषणाला. माझा प्रश्न आहे त्याचीच लंका त्यालाच दान दिली, तू कशाचं उदार आहे? नाही नाही. मग उदार कोणाला म्हणायचं, दाता कोणाला म्हणायचं? एकच शब्द सांगतो बघा, दाता आणि उदार त्याला म्हणायचं देत असताना ज्याच्या मोबदल्यामध्ये काहीच घेत नाही त्याला म्हणतात दाता, त्याला म्हणतात उदार. मी उदार म्हणाल बरं का, उदार नाही. तुमच्या कानावर उदार शब्द आहे तरी आपण त्याच्यावर खुश होतो. दुकानदारावर आपलं नाव आहे म्हणला मला उधार देतो, शांत करू नको, तू निघून आल्यावर काहीच काही घेऊन ठेवतो. करू नको उधार आहे, उधार नाही देव असं का? मला देत नाही का? आकडा दिवस माझ्या हातात ध्यानात ठेवा. संत उदार आहे ना, संत अतिशय सुंदर. घातला तुका देती संत उदार उदार बनल्यानंत भांडला एका जनार्दनी मांडिले तुका देतो मुलाविन सर्व वस्तू. देत असताना काही घेतलं नाही. ऐका ऐका ऐका, ज्ञानोबानं तुमच्या जवळ नेवासा जवळ आहे तुम्हाला, ऐका नाही. या नेवाशाला जेव्हा शुद्धीपत्र घेऊन ही मंडळी नेवाशाला चालली तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांनी खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली आणि मेलेल्या माणसाला जिवंत करून त्यांच्या हातातून ज्ञानेश्वरी सच्चिदानंदे बाबा आदरे. तुम्हाला पाठच आहे सगळं, मी फक्त लक्षात आणून देतो तुम्हाला, मन लावून ऐका. ती ज्ञानेश्वरी सांगितली. ऐका महाराज, ते संत या जगात किती उदार आहे. त्या ज्ञानोबानं स्वतःसाठी काय मागितलं तुमच्याकडं, मी तुम्हाला ज्ञानेश्वरी देतो पण तुम्ही मला किती देणार? तसं आज एखाद्याला फोन लावला तुम्हाला पहिला ऐकायला भेटते नाहीच कळलं नाही, तुम्ही मला किती देणार बा? बरं तुम्ही कीर्तनाला आले ना इथं, अजून सांगू आता तुम्ही इथं आले ना, मला तुम्हाला असं विचारायचं तुम्हाला इथं काय भेटत नाही. मी मला नाही विचार आता कळलं तुम्हाला. अजून नाही कळलं तुम्हाला असं काय मिळत, असं काय दिलं या जगामध्ये महाराज संतांनी ज्ञानोबांना ज्ञानेश्वरी दिली. हा कशासाठी दिली आता जर प्रश्न केला ना तर ज्ञानोबाचं फार सुंदर ओवी आहे. अर्जुनाची निरादे गीता प्रकाशुनी
करतात की निमित्त अर्जुनाचा आहे पण सर्वांसाठी गीता आहे. ऐका ऐका, त्याचं मला हे सांगायचं आहे, जे ज्ञानोबांना दिलं त्याच्या मोबदल्यात त्यांनी काही मागितलं नाही, असं काही दिलं. आज गावागावात घराघरात प्रत्येकाच्या मनात जर कुठला जगातला एक ग्रंथ बसलेला असेल तर तो ग्रंथ आहे माझ्या ज्ञानोबाची ज्ञानेश्वरी, जीवाच्या प्राण आहे. काही काही लोकांनी अख्खी ज्ञानेश्वरी पाठ केली, काही काही ना डायरेक्ट पाठच फिरून दिली. म्हणजे मला कालच एक नमुना भेटला. काल तेव्हा महाराज आमच्या घरामध्ये ज्ञानेश्वरी आणली मला माझ्या बापा, मग ती वाचावं लागत ती त्याची पूजा करावं लागेल. मला माझ्या डोक्यात आणावं लागेल. अरे येणार आहे का काय म्हणून ती ज्ञानेश्वरी वाचायसाठी घरात आणून ते मला नाही, मी रोज पूजा करतो, रोज पूजा करतो. त्याला काय फायदा आहे की नाही? महाराज वाचल्याचा फायदा आहे. एखादा म्हणून मला काय कळत त्याच्यात, मी काय महाराज आहे, त्याच्यातला अर्थ मला कळणार आहे का? तुम्हाला नका का अर्थ कळणार, पण तुम्ही अंतःकरणानं माझ्याशी ज्ञानोबराय बोलताय अशी श्रद्धा ठेवून जर तुम्ही वाचताल ना, अशा भावनेनं वाचताल ना, कृपा करी हरी वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पाही पंढरी. काय केलं पाहिजे? ऐका, असं या जगामध्ये दिलेलं आहे. हजारो वर्ष झाले, 750 वर्ष होऊन गेले, ज्ञानोबाला अजून विसरले नाही. अजूनही नेवासा लागलं की पहिलं तिथं माणसं डोकं टेकवतात. म्हणून जगात इतिहास नाही, मंदिराला खांब सापडतात, पण खांबासाठी मंदिर फक्त नेवाशाला. अजून सांगू तुम्हाला, आई लेकरावर जेवढं प्रेम करते त्याहीपेक्षा माझ्या माऊलीने या समाजावर एवढं प्रेम केलं, एवढं प्रेम केलं ना. ऐका ना, ज्ञानोबराय एक पुरुष आहे, पण आई म्हणून या जगात हजारो संतांमध्ये जर कुणाला पाहिलं असेल तर ते पहिले संत माझे ज्ञानोबराय. त्यांना आई म्हणले गेले. एवढे एका शब्दावर सकाळ कीर्तन करीन मी तुमच्या पुढे. आई म्हणले गेले. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, वेदशास्त्र देती ग्वाही म्हणती ज्ञानाबाई, साधकाचा मायबाप हे की ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. ज्ञानोबाई आहे. आई लेकरावर जसं प्रेम करते त्याहीपेक्षा हजारो पटीनं ज्ञानोबाईंना आपल्यावर प्रेम केलं. त्यांनी जे दिलं ते कधी न सरणार आहे असं आता तुम्हाला मी भरपूर सांगेन. तुकोबांना जे दिलं ते कधी न सरणार आहे. आपली माती ध्यानावर यावा याकरता महाराजांनी उपवासी पोटानं गाथा तयार केला. ऐका ऐका, महाराज संतात, जगात संत इतका श्रेष्ठ दाता अजून कोणी असू शकत नाही. पहिल्या चरणात दाता तुझी Yeah.
सुंदर आहे. आज अजून एक गोष्ट प्रामुख्याने तुम्हाला सांगून जाईल. मन लावून ऐका. ज्ञानोबांना ज्ञानेश्वरी का सांगितली त्याच्या अलीकडचा प्रश्न विचार. भगवंतांना अर्जुनाला गीता का सांगितली? अर्जुनाला मोह झाला होता, हे सगळे माझे आहे, मी यांना कसं मारू, म्हणून तुझे कोणीच नाही, मारणार तू नाही, याच्याकरता 700 श्लोकामध्ये 18 अध्यायामध्ये युद्धाच्या प्रसंगामध्ये कुरुक्षेत्रावरती भगवंतांना अर्जुनाला गीता सांगितली. बरोबर आहे की नाही? मग ती गीता नेवाशाला ज्ञानोबांना ज्ञानेश्वरी मध्ये तिचं रूपांतर का केलं? काही गरज होती का? पण ऐका, त्यांचे ज्येष्ठ बंधू विश्वगुरु सद्गुरु संत निवृत्तीनाथ दादा आज ज्यांचा समाधी सोहळा त्र्यंबकेश्वरला आहे. आणि आज त्र्यंबकेश्वरून येतोय. काल माझं कीर्तन तिकडे होतं नाशिकला, मी दर्शन करून आलो म्हणून सांगतो. ऐका 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 ऐका. सगळ्यात मोठी विशाल परंपरा, या महाराष्ट्राला लाभलेली दिव्य परंपरा, वारकरी संप्रदायाची दिव्य परंपरा या विश्वाला कवचनी धरून पाहते. त्याचं एकमेव कारण जर कोण असेल ना तर ज्ञानोबाला सुद्धा अज्ञान करणारे ज्ञानोबायांचे सद्गुरु श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज आहे. म्हणून आज कीर्तनासाठी हाही अभंग मुद्दाम घेतला. खरं दान त्यांनी दिलं. अरे का बघा आपण काय गप्पा मारणार? ऐका कीर्तन ऐका. गप्पा मारणार आहे, गप्पा मारायला नाही. मग आपण आलो धर्माचं काम करण्यासाठी, जगाचं कल्याण करण्यासाठी. तुमचा माझा अवतार आहे. मग अहो इथं आलो, या गावात आलो, या गावाला काहीतरी दिलं पाहिजे. जे गावी केला का वास त्याशी नसा उदा. या निवासाला, या महाराष्ट्राला, या जगभूमीला तुम्ही काहीतरी दिलं पाहिजे अशी मी तुम्हाला आज्ञा करतो. ज्ञानोबा म्हणले तुमची आज्ञा मला शिकवून द्या. तुम्ही म्हणा ते मला मान्य आहे. बोला मी काय करू? काय नाही, रिकामा गप्पा मारू नका. जवळ गीतेसारखा ग्रंथ होता, मग काय करू? बोला म्हणले याच्यावर भाष्य करा. 9000 ओव्या तयार केल्या, ओव्या सांगितल्या आणि सच्चिदानंद बाबांनी लिहायचं काम केलं. ऐका ऐका ऐका. मी फेटा बाजून चाटा आणत नाही बरं का. नाही घरी गेल्यावर भेटल्या मग ती माझ्या काय सांगत होता का तिकडे सांगायचं दुसऱ्याला, मला नाही. नीट ऐका. ज्ञानोबा सांगतात माझ्या श्रीगुरु मला आज्ञा केली, रिकामे तोंड करू गेले बडबड की गीताईशी गोडा तुडले. माझ्या श्रीगुरूला मला आज्ञा केली. आणि ते श्रीगुरु जर कोण असेल तर महाराज निवृत्तीनाथ महाराज आहे. आज ज्यांचा समाधी सोहळा आहे. हे दान या विश्वाला आदर्श ठरणारी ज्ञानेश्वरी, भारताच्या बाहेर जगभरामध्ये जी ज्ञानेश्वरी जाते त्या ज्ञानेश्वरीला आज्ञा करणारे निवृत्तीनाथ महाराज आहे. पुढचं वाक्य बोलू तुम्हाला. जगाची आई ठरणारे म्हणून ज्ञानोबा आहे, पण ज्ञानोबाची आई ठरणारे सद्गुरु निवृत्तीनाथ महाराज आहे. समाधीचा प्रसंग फार गोड आहे. त्या प्रसंगाला निवृत्तीनाथ दादा रडत होते. हो, माझ्या माऊलीच्या समाधीला जगाचा बाप रडत होता. सोपा काका ऐका, मन लावून ऐका बरं. मुक्ताबाई गळ्यात गळे घालून उदक्या देत रडत होते. आता सगळं सांगायला वेळ नाही, त्यामुळे शॉर्टकट थोडं सांगतोय. समाधी प्रसंगाला जगाचा बाप रडत होता. भगवान संतवन करत होते. रडू नका, रडू नका. काय झालं रडायला? रडायचं काही काम नाही. अरे संसार याचंच नाव आहे. आणि त्या मासुकम लोकम मिमम पाप भजे सोमा मृत्यू रोखी सुखाची कहाणी ऐकी जाईल करुणाची श्रवणी कैशी सुखनिद्रा अंतुरणी इंगळाच्या. इथं प्रत्येकाला यायचंय. ऐका ऐका. भगवान सांत्वन करत होते. निवृत्तीनाथ महाराज हंबारडा फोडून रडत होते. दादानं विचारलं, निवृत्तीनाथ महाराज तुम्ही का रडता? देव समजावून सांगताय, तुम्हाला कळत नाही? अवज्ञा येणे केली नाही कधी, गुरु शिष्यपण सिद्धी नेले. ऐका,
विठ्ठल पंत रुक्मिणी आईसाहेब जेव्हा देहांत प्रायचित्त घेतायत ना, तेव्हा कुणालाच नव्हतं उठवलं. पहिले महाराज मोठे होते, निवृत्तीनाथ महाराजांना अंगावरचा कपडा बाजूला केला. पहाटची वेळ होती आणि त्या रात्रीला रात्रभर विठ्ठल पंताला रुक्मिणी आईसाहेबांना झोप येत नाही. काय हे जग सोडून जायचंय, आमच्या चिमुकल्या बछड्यांचा आता आम्ही गेल्यानंतर काय होणार आहे, लहान लहान लेकरं आहे, त्यांना काय समजणार आहे. ऐका ऐका, त्यावेळेला निवृत्तीनाथ महाराजांना असं म्हणतात, पहिल्यांदा उठवलं, तोंडावरचा चेहरा रुक्मिणीने काढला आणि उठवलं, म्हणजे बाळा आम्ही आता अशा गावाला निघून चाललो, पुन्हा तुमच्यामध्ये तुम्हाला मायबाप म्हणून आम्ही भेटणार नाही. पण एक काम करा, सोपान काका, निवृत्तीनाथ माऊली तरी थोडी समजदार आहे, पण हे दोन लहान बछडे आहे आणि माझ्या मुक्ताईला सांभाळण्याचं काम तुम्ही करा. विठ्ठल पंतही सांगतायत आणि रुक्मिणी आईसाहेब सुद्धा सांगतायत. ऐका, निवृत्तीनाथ दादाबद्दल बोलतो. निवृत्तीनाथ महाराजाला फक्त सांगितलं गेलं, तुम्ही शहाणे आहात, तुम्ही समजदार आहात. तुम्हाला आता आम्ही सांगतोय, जर कधी यांनी उद्या सकाळी झोपेतून उठल्यानंतर विचारलं आमची आई कोण, आमचा बाप कोण, आमचा भाऊ कोण, आमचं कोण आहे, तर आम्ही तुम्हाला सांगतो, तुम्ही त्यांना सांगा आजपासून निवृत्तीनाथा तुम्ही माऊलीची आई आहात, सोपान काकाची आई आहात, मुक्ताईची आई आहात. जशी आई आहात तसा बाप सुद्धा तुम्हीच आहात. आम्ही जातोय तुमच्या कल्याणासाठी. धर्मदंडानं आम्हाला देहांत प्रायचित्त जर दिलेलं असेल आणि आमच्या मरण्यात जर आमच्या लेकराचं सुख सामावलेलं असेल तर आम्ही मरायला सुद्धा तयार आहोत. ही जगाच्या पाठीवर जर कोण करत असेल त्याला आई असं म्हणतात, दुसरं कोणी करू शकत नाही, त्याला बाप असं म्हणतात. आमच्या देखत आमच्या मुलं जिवंत असताना मेल्यासारखे जगत असेल तर आमचा जगून काय फायदा आहे. हे सगळं सांगतायत निवृत्तीनाथ महाराजाला आणि ऐकत नाही म्हणून शनी महाराज एका पाठोपाठ एक लेकरांना बघत होते, मागं पाहत होते, पुढं पाहत होते, मागं पाहत होते, पुढं पाहत होते. आणि एक क्षण असा आला, काळाच्या पडद्याआड ही दोघं ज्या वेळेला निघून गेली, त्या काळ रात्रीच्या नंतर उगवलेला दिवस जीवनात प्रचंड अंधकार घेऊन सोपान काका मुक्ताबाई ज्ञानोबाईच्या समोर होता. उठल्या उठल्या मुक्ताई विचारते, दादा आई कुठे आहे, दादा बाप कुठे आहे. त्यावेळेला निवृत्तीनाथ महाराजांनी सांगितलं, आपली आई आणि आपले बाबा आता या जगामध्ये नाही आहे, पण जाताना मला सांगितलं आता आई आणि बाप जर कोण असेल तर ते आमच्या पंढरपुरातले देव आहे. लक्षात ठेवा, विठ्ठल माय बाप चुलता. आता आमची आई जर कोण असेल तर पंढरपूरलाच आहे आणि आमचा बापही सुद्धा पंढरपूरला आहे. पण आपल्या सुखासाठी आता आपले मायबाप पुन्हा या घरामध्ये आपल्याला दिसणार नाहीत. ऐका, मायबाप म्हणून आणि काय त्रास दिला, काय वाईट आहे महाराज. त्या काळातला त्रास जर कधी आज असता तर मला असं वाटतं गळ्यात माळा सुद्धा आपल्याला राहिल्या नसता. इतका त्रास होता, भयंकर त्रास होता. तुम्हाला सगळ्याला कल्पना येते, आता या पुराण मला सांगता येणार नाही कारण तितका वेळ नाही. पण एवढा त्रास, एवढा त्रास, एवढा त्रास. मुक्ताईनं म्हणावं, दादा मला भूक लागली हो, काहीतरी खाण्यासाठी आण. ज्ञानोबा आळंदीमध्ये गेले आणि माझ्यासाठी नाही पण माझ्या बहिणीसाठी, तिला भूक लागलेली आहे, ती छोटीशी आहे, काहीतरी खाण्यासाठी द्या. ऐका ऐका, कुणाला दया तर आली नाही. थोडं काय मिळालं होतं, रस्त्यामध्ये जे होतं ते सुद्धा महाराज खाली सांडून दिलं, मातीत मिसळून दिलं. निराश होऊन ज्ञानोबा झोपडीकडे सिद्धपीठामध्ये परतत होते. तो चेहरा मुक्ताबाईंना पाहिला, असं वाटलं काहीतरी खाण्यासाठी आणलं असेल, पण ती प्रसन्नता चेहऱ्यावर नव्हती. दादा कोणालाही दया आली नाही का हो, कोणी काही दिलं नाही का. दादा असू द्या, मला काही एवढी भूक नाही. 4 वर्षाची चिमुकली मुक्ताबाई हुंका देत ज्या वेळेला रडत होती, हा चेहरा माझ्या माऊलीनं पाहिला आणि ज्ञानोबाईंना त्या दिवशी ठरवलं, ज्या समाजासाठी आम्ही अवतार धारण केला तो समाज आम्हाला खायला द्यायला तयार नसेल तर आमचा जगून काय फायदा आहे. झोपडीच्या आत गेले, दरवाजा बंद केला. आज जगाची माऊली त्या झोपडीच्या आत म्हणजे हुंका देत रडत होती. आणि मी नेहमी सांगत असतो, मानव ज्यावेळेला हातबल होत असो, संकटामध्ये येत असो,
त्यावेळेला त्याची दया जर कोणाला येत असेल ना तर ती एक आदिमाया शक्ती असते. त्या मुक्ताबाईंना असा आधार दिला आणि सांगितलं, माऊली जर समाजासाठी तुमचा अवतार असेल तर ऐका, तुम्ही जर या जगामध्ये समाजाच्या कल्याणासाठी आला असाल तर तुम्हाला संत म्हणता येणार नाही, तुम्हाला योगी म्हणता येणार नाही. काय कारण आहे? योगी पावना मनाचा आहे आपला संतोची जाना जगी दयाच्या माझ्याची अंगी लोभंताने मला जगी विरक्त तोची जाना. काय सुंदर आहे महाराज. लक्षात ठेवा, हे जेवढं बोललं ना तेवढं कमी आहे. ज्या समाजाला त्रास दिला त्या समाजाला ज्ञानेश्वरी दिली, ज्या समाजानं तुकोबाला त्रास दिला त्या समाजानं तुकोबाला गाथा दिला, ज्या समाजानं शांतीरूपा नाथ महाराजाला त्रास दिला त्या नाथ महाराजांनी समाजाला भावार्थ रामायण चिरंजीव पद एकनाथी गाथा एकनाथी भागवत काय काय दिलं नाही. हे त्याने जे दिलं ना, त्याने एवढं दिलं त्यांना तर काय भेटलं नाही बा. पण हे वाचून वाचून जे आहे ना सांगितलं ते करोडपती जाईल. अजून तुम्ही झोपीताचे धन्यवाद तुम्हाला. तुमच्या गळ्यात पडून राडा वाटला मला. विठाला 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 जे दान त्याने दिलेलं आहे महाराज सांगतात तोच एक दाता आहे, बाकी अन्यत्र नाही. दाता तोच एक जाणा नामस्मरणा वासुनी. आणि अन्यत्र तुम्ही जर काही जर कोणी आपल्याला देत असेल तर महाराज सांगतात ते दान नाही हो, ते दान नाही, उलट त्या दानाने आपल्याला दुःख होणार आहे असं दान. पण ज्याचा कधी नाश होत नाही ते दान आपल्याला ज्याने दिलं ते संत आहे. दुसऱ्या चरणात जगाचा बाप जर मंदिरामध्ये आपल्याला दिसत असेल ना, हे दान सुद्धा संतांचंच आहे. तो देव कोणी आणला? ऐका ऐका, आपल्याला तर काहीच कळत नाही हो. सांगू तुम्हाला, कानडा राजा पंढरीचा वेदालाई नाही कळला अंत पाण्याचा. कानडा राजा पंढरीचा जो कुणालाही कळत नाही, वेदालाही कळत नाही, काला तरी सांगता येत नाही असा देव मंदिरात विराजमान केला असेल ना, हे सुद्धा सगळ्यात मोठं दान आहे.
हे संतांनी दिलेलं दान आहे. अन्यथा देव आपल्याला काय कळालं असतं महाराज? त्याच्या खानाखुणा काय, त्याचं नाव काय, त्याचा पत्ता काय, त्याचा मायबाप, हे ज्यांच्यामुळे आपल्याला कळालं. महाराज संतात ईश्वर दान देणारे संत आहे, ग्रंथ दान देणारे संत आहे. जीवाला महाराज एक परमार्थाचा श्रेष्ठ जगताच्या कल्याणाचा हिताचा मार्ग दाखवणारे. तुका म्हणे मज दारिने निरोपा मार्ग हा सोपा, हे की नाही? असा मार्ग आहे ज्या मार्गाला कुठल्याही प्रकारचा तुम्हाला गुंता येणार नाही, अडथळा येणार नाही. ते मार्ग संतांचा आहे. तुम्हाला संतांनी दान दिलं, संतांनी दान दिलं. अहो तुम्हाला काय जाती माहित नाही का? रघुवंशातील जेवढे राजे ते सगळे जाते आहे. बळीराजानं राज्य दान दिलं, स्वतः दान दिलं. तुका म्हणे बळी जीव दिला पायाखाली, त्याचंही नाव महाराजांनी घेतलं नाही. दुसरा राजा हरिश्चंद्रासारखा स्वप्नात जमले का? स्वप्नात राज्य दान दिलं. स्वप्नात सकाळी उठल्यावर खरं करायला निघाले. प्रधानाला बोलवलं, म्हणजे इकडे इकडे ते स्वप्नात राज्य दान दिलं विश्वामित्राला. बोलून घ्या, हे दान देऊन टाक स्वप्नात. आता स्वप्नातल्या गोष्टी खऱ्या राहतात काय? आपल्यालाही स्वप्न पडतात ना. आपले स्वप्न सांगू काय? सकाळ सांगून तुम्हाला. आपल्या स्वप्नात काही पण येतं महाराज. एक तास मोठ्यानं ओरडलो, अयो, त्याची शेजारचे 2-4 जण उठून बसले. काय झालं? ते म्हणलं काही नाही झालं, झोपा. अय झोपा, तुला म्हणाला काय झालं? तो म्हणला काय नाही. म्हणला दिवसा शेतावर गेलो होतो, शेताचा लग्नाला जायला होता, त्याचा चान्स सापडला. लय दिवसामध्ये त्याचा बाण डोक्यात बसला होता, तेवढा बाण पाडला. माझ्या स्वप्नात तेव्हा आला आणि त्यांना डोक्यातच दगड घातला. म्हणून बरोबर हे काय आपले स्वप्न आहे का? मा आपले स्वप्न ऐका ऐका ऐका. अहो त्यांच्या स्वप्नात राजदान दिलं. असा हरिश्चंद्र, आता ते पूर्ण माहिती आहे तुम्हाला. हरिश्चंद्र सारखा राजा त्याचंही नाव नाही घेतलं. शिबी राजा त्याचंही नाव नाही घेतलं. कर्णासारखा जाता आहे का कोणी? कर्ण, अहो एकदा तर कर्ण असं लढायला चालला होता. कर्ण लढायला चालला आणि रस्त्यामध्ये कोणीतरी दान मागितलं. त्यानं दुर्योधनाच्या बायकोवरच अंगावरच ती दागिनेच काढून घेतली आणि ते दान देऊन टाकले. ती बाया तोंड झोडायला लागली, हरायला लागली. दागिने म्हणले जीवाचं प्राण त्यांच्या. घरी आली, महाराज काय झालं काय झालं काय झालं? दुर्योधन एक नाही दोन नाही, महाराज बोलायला तयार नाही. काय झालं? म्हणजे काही नाही. काय सांगायचंय तुम्हाला? सगळे तुमचेच ते. आता सांगासारखं काय राहिलं? सगळं मग वाटलं झालं. उगाच तुमच्या घरात आली, घेण्यात देण्याचं लगीन केलं. पण महिलांचं डोकं पुढे जाईल, काही सांगतेच नाही. आता त्याचं अरे तू झालं काय ते तर सांग. काय झालं का? तो तुमचा मित्र कर्ण म्हणे काय झालं? त्यांना दागिने काढून घेतले माझ्या अंगावरचे, कोणाला तरी देऊन टाकले. म्हणजे मग पेढे वाट म्हणे का बरं? त्यानं तरी दागिनेच घेतले, बरं झालं तुला दान नाही केलं. म्हणला तू त्याचा काय भरोसा? त्याचंही नाव नाही घेतलं. मग असं म्हणाच काय केलं? ऐका, काकड्याच्या अभंगातलं एक प्रमाण आहे. महाराज म्हणतात दान तुले द्या मज दिला, करत जोडून बरोबर आहे ना. त्याच्यामध्ये त्या वसुदेवात महाराज सांगतात नाम दान करणारे म्हणून दाता तोची एक जाणा, नामस्मरणा वाचुनी अनेक नाशिवंती काय नाशिवंत अनेक नाशिवंती काय नसरी हाय ज्याचे ज्याचा नाश होत नाही असं दान का करतात? यावे त्या काकुलती जे दाविती सुपंथ. त्याने जो मार्ग दाखवला
ते या जगामध्ये कुणीही दाखवू शकत नाही हो. पण आपल्याला माहिती आहे दुर्योधन म्हणे मला मरायचंच नाही, मी वज्रदेही झालो पाहिजे, याच्याकरता काय करू. तेव्हा कोणीतरी सांगितलं तू एक काम कर म्हणे, तू ये ना धर्मराजाकडे जा. म्हणलं ते तर माझ्या वैरी असू दे, पण तो धर्म आहे, तू खोटं बोलणार नाही, तू फक्त धर्मराजाला म्हण मला वज्रदेही व्हायचं, मी काय करू. गेलं ते धर्मराजाकडे. 1 मिनिटात सांगतो म्हणजे मला वज्रदेही व्हायचं, मी काय करू. म्हणले काही नाही, एकदा आईच्या डोळ्यासमोर जायचं, तिला डोळे असताना दिसत असताना माझा नवरा आंधळा आहे म्हणून मी सुद्धा हे जग पाहू शकत नाही. का बाई असेल महाराज, एखादी बाई म्हणली असती लग्न झाल्यावर तिला जर कळलं असतं माझा नवरा आंधळा आहे, ती म्हणली असती मग मी ती याच्या सगळं नादूच शकत नाही. पण ती पतिव्रता स्त्री होती, ती म्हणली त्यांना दिसत नाही तर मी जग पाहू शकत नाही. डोळ्यावर पट्टी बांधलेली होती, त्या डोळ्यात अशी ताकद होती. म्हणली ती पट्टी काढली ना, तुला जर डोळे भरून पाहिलं तर तुझा देव वज्रदेव होईल. धर्मराजाने दिलं सांग, पण टेन्शन देवाला. देव म्हणला मी यांना वाचवायचा प्रयत्न करतोय, मग काम लावून ठेवून आला. देवानं माळ्याचं रूप घेतलं आणि असं फुलाचा केवढा मोठा असा हार घेतला आणि रस्त्यात गेले. दुर्योधनाला पाहिलं, हा बाबा उघडा चालला होता. दुर्योधन देव म्हणे हवा असं उघडे पुढे चालला, तुम्ही काय राहणार का. ते म्हणले मला वज्रदेही व्हायचंय, माझ्या भावाने सांगितलं, मला एक करायची इच्छा नव्हती पण आता काय करता, ते ना सांगितलं मला मरायचं नाही म्हणून मी असं झालो. असं जर कधी आई आहे ती आई तिनं जर पाहिलं ना राग होऊन जाईल, राग भस्मा, तर म्हणे मग काय करू, एवढा हार घेऊन जा म्हणले मी जाणे एवढा तरी लाव. जितकं अंग झाकलं होतं ना त्या जागेवर भीमाची गदा लागली आणि दुर्योधनाला मारावं लागलं. ऐका, देवही महाराज असा आहे, देवही मार्ग दाखवतो पण त्याच्या मनात कधी भरलं ना तर तो नीटच करतो. संतही मार्ग दाखवतात पण ती नीट मार्ग दाखवतात, ते अशा आडमार्गाला नेत नाही. जे दाविती सुपंत फार सुंदर आहे, अज्ञानी लावावे सन्मार्गाशी. आणि म्हणून या जगामध्ये संत सांगतात ते कुणीही नाही, या जगामध्ये सगळ्यात मोठे उपकार जर कुणाच असेल तर महाराज सांगतात ते संतांचे उपकार आहे आणि ते खरे उपकार आहे शेवटच्या जन्मात. तू काय Ah
भजन करतो बालक माई दुःख वाद झालं पाहिजे, सुख मिळालं पाहिजे आपला टास. ज्ञानोबा विश्वात्मक प्रार्थना करतात की मौना सर्वसुखी पूर्णमिती लोके पचुदाती खंडित ज्ञानेश्वर झालेली सेवा पांडुरंगाच्या निमार्थ चरणी तुम्हा सज्जन सेवेला पुनराम अंतःकरणापासून आपल्या सगळ्या गावकरी मंडळीची आणि विशेषतः भजनी मंडळीची माफी मागतो. याच्यासाठी बोलण्याच्या ओघामध्ये मला असं वाटतं कीर्तन बराच वेळ जास्त झालं, पण मुद्दाम नाही केलं. हाय की नाही दिवा लावा असं होतं माझी काही नाही, म्हणजे मुद्दाम नाही, पण बराचसा वेळ आपल्या विक्षेपमध्ये झाला. त्यामुळे थोडासा 10-5 मिनिटं मला वाटतं वेळ गेला असेल. अंतःकरणातून त्याबद्दल मी तुमची खरं क्षमा मागतो. वास्तविक पाहता 10-5 मिनिटं कमी काय, 10-5 मिनिटं ज्यादा काय, नेवर गावसाठी मला कधी कधी काही वाटतच नाही. त्याचं कारण आहे मी तुमच्या घरातला महाराज आहे, तुम्ही माझी माणसं आहात. त्यामुळे थोडंसं जरी लांबलं असेल तरी ऍडजस्ट करताल. कमी जरी एखाद्या दिवशी मी आता दुसऱ्या कीर्तनात 15 मिनिटं कमी सांगतो, मग तुम्ही काय मला कमी बांध आपलं कमी आहे का, प्रेम थोडी कमी होणार आहे असं थोडी काही. आमच्या अन्नासारखी माणसं बंधुवत पितृवत प्रेम करणारे आहेत. सुधाकर महाराज आहे, नामदेव महाराज बंधुवत माझ्यावरती प्रेम करतात. संदीप महाराज आहे, इकडनं शांभव आहेत, ईश्वर महाराज, गजानन महाराज, अनंत महाराज, आमची विलास भाऊ आणि गावातली सगळीच मंडळी. आता सगळ्यांचे नाव आता 10-5 पाठ झाले, पुढच्या वेळेला अजून 2-5 पाठ केले आहे की हा. आमचे हात दादा पोपटराव महाराज इकडनं नवनाथ महाराज, तुम्हाला धन्यवाद. आणि चौकदार आणि कीर्तन ज्यांनी शूटिंग केलं गावातले वा वा. तुमचं चॅनल आहे काय नाव आहे? जय हरी माऊली. जय हरी माऊली यांचं चॅनल आहे. म्हणजे हे कीर्तन तुम्हाला समजा आता जे घरी झोपेले तुम्हाला आवडलं असेल त्यांना सांगायचं असलं ना, त्यांना म्हणा या चॅनलला जाऊन पहा. आता काय पुन्हा काय ऐकायला भेटणार आहे का? हेच कीर्तन थोडी ऐकायला भेटणार आहे, पण तेव्हा तुम्हाला तिथे ऐकायला नक्कीच भेटेल अशी सुविधा आहे. एकदा टाळी वाजून त्यांचं स्वागत करा. मी तर नेहमी सांगत असतो प्रत्येक कीर्तनात की एकाच कीर्तनात सगळ्या काही इच्छा पूर्ण होत नसतात, अपेक्षा भरपूर असते. आता हे सगळे गायनातली दर्दी, पण आज मला माफी मागतो की गायन काय मला काही करता आलं नाही, जमलंच नाही असं समजा हो का. पण नंतर कधीतरी आपण त्याचा प्रयत्न करूया. परंतु सर्व इच्छा आपल्या पूर्ण सोशल मीडिया मोबाईलवरती घरी बसल्यावर मिळेल त्या वेळेमध्ये माझं नाव टाकलं की तुम्हाला पाहिजे त्या विषयावर देव देश धर्म छत्रपती शिवाजी महाराज आई बाप साधू संत काय असं नसं तिथे सर्व ऐकायला भेटेल अशी सुविधा आपल्याकडे मोबाईलमध्ये आहे. दादांकरता सुद्धा धन्यवाद आहे. आणि माझा आवाज तुमच्यापर्यंत देणारे सद्गुरू काय नाव आहे सृष्टीमध्ये तुम्हालाही धन्यवाद आहे.
बरीच मंडळी कीर्तनाला, विशेषतः महिला मंडळ दिवसभर काम करून सुद्धा महिलांची संख्या भरपूर आहे. तुम्हाला सुद्धा धन्यवाद आहे. या निमित्तानं वामन भाऊ ज्यांचे देवबापा यांना सुद्धा ईश्वराकडे प्रार्थना करूया की त्यांच्या परिवारावरती त्यांचा आशीर्वाद राहो. हा एवढा मोठा सोहळा संपन्न करतो. सर्वांना धन्यवाद. परमात्मा सर्वांना सुखासाठी अपेक्षा करतो. माझ्या वाणीला पुनराम विठाला